नमस्कार. मी सोहम बाळापुरे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो पॉझिटिव्ह महाराष्ट्रावर. लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनी भाजपा विरोधात जो एक खोटा प्रचार केला की संविधान खतरे में है, भारतीय जनता पक्ष हा संविधान बदलणारं सरकार आहे आणि आता जर पुढे निवडून आलं तर संविधान बदलणार आहे, हे सगळे जो काही खोटा प्रचार होता, त्यामुळे त्यांना हवं तसं यश मिळालं नाही. पण भारतीय जनता पक्षाच्या ज्या जागा होत्या त्या कमी झाल्या आणि विधानसभेत सुद्धा त्यांनी हाच फॉर्म्युला वापरण्याचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. आज म्हणजेच 13 डिसेंबर आणि 14 डिसेंबर या दोन दिवशी संसदेमध्ये संविधानाबद्दल चर्चा करण्याचा म्हणजे संविधानावर विशेष चर्चा आयोजित केली गेली होती आणि चर्चा सुरू होती. या चर्चेमध्ये बरेच जण बोलले संविधानाबद्दल आणि संविधानाविषयी. त्यासोबत जे आपल्या देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हे सुद्धा बोलले आणि त्यांनी जवळपास 1 तास भाषण केलं आणि त्याच्यामध्ये काही मुद्दे त्यांनी असे मांडलेत की काँग्रेसनी कशाप्रकारे संविधानाचा अनादर केला हे ते सांगत होते. आणि त्याच्याच विषयी बोलताना प्रियंका गांधी यांनी म्हटलं की भारतीय जनता पक्ष हा फक्त भूतकाळात विचार करणारा पक्ष आहे आणि त्यांनी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यातून ते अजूनही बाहेर आले नाही आहेत, अजूनही ते तिथेच आहेत. त्यांनी वर्तमानात यावं आणि वर्तमान स्थितीत काय आहे हे बघावं. तर मुळात हा प्रश्न नाही आहे की कोण कुठला विचार करतंय, पण प्रश्न हा होता की कोणी संविधानाचा अनादर केला, संविधान बदलण्याचा कोणी प्रयत्न केला किंवा कोणी संविधान बदललं. प्रयत्नाचं सोडून द्या, पण कोणी संविधान बदललं आणि याची सुरुवात कुठे झाली. तर पंडित जवाहरलाल नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते, यांनी संविधान बदलणं, जे काही संविधानामध्ये बदल घडून आणले, त्याचं पहिले नाव याच्यामध्ये कोणाचं घेतलं जातं ते म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांचं. आता देशाचं जे कलम आहे 19, ज्यामध्ये आपल्या देशातील लोकांना, नागरिकांना विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक अधिकार दिला गेला आहे, त्यात सुधारणा करून नागरिकांचे अधिकार कमी करण्याचा प्रयत्न नेहरूंनी त्यावेळी केला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं मसीहा ज्यांना मानलं जातं म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू यांनी, त्यांनीच त्यांच्या आदेशानुसार राज्यघटनेत त्याची पहिली दुरुस्ती करण्यात आली आणि या दुरुस्तीद्वारे वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली आणि त्याच्यावर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला गेला. हे संपूर्ण प्रकरण काय आहे ते आपण आधी जाणून घेऊया. फेब्रुवारी 1950मध्ये 50च्या जवळपासचा काळ समजा देशात राज्यघटना लागू करण्यात आली होती आणि त्याचबरोबर काही ठिकाणी म्हणजेच पूर्व पाकिस्तान आणि पाकिस्तान याच्यामध्ये जो वाद सुरू झाला होता, म्हणजेच आत्ताचं बांगलादेश, तिथे काही हिंदूंवरती अत्याचार सुरू झाले होते आणि त्यांच्यावर हल्ले करण्यात आले होते. लाखो हिंदू त्यात मारले गेले आणि लाखो प्रमाणात हिंदू हे पाकिस्तानमधून भारतात परत आले. तर नेहरू सरकारवर पाकिस्तानवर कारवाई करण्याचा जो दबाव होता तो यावेळी वाढला आणि वाढत होता. पण नेहरूंनी कारवाई करण्याऐवजी पाकिस्तानचे जे तेव्हाचे पंतप्रधान होते लियाकत अली खान यांच्यासोबत एक करार केला आणि तोच करार म्हणजे नेहरू लियाकत करार. ठीक आहे. तर हा करार केला आणि याच दरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे वृत्तपत्र होतं, ऑर्गनायझर, यांनी नेहरूंवरती म्हणजे हिंदूंना सुरक्षा देण्यास असमर्थ ठरले नेहरू आणि नेहरूंचं जे काही धोरण होतं त्यावर टीका केली आणि टीका करणारे लेख काही ऑर्गनायझरमध्ये प्रसिद्ध होऊ लागले आणि ते नेहरूंना ती गोष्ट नेहरूंना खटकली आणि त्या गोष्टीचा त्यांना राग आला. त्यानंतर त्यांनी आयोजकांवर प्री सेन्सॉरशिप लादली. आता प्री सेन्सॉरशिप म्हणजे की लेख प्रकाशित करण्यापूर्वी सरकारकडून त्याची मंजुरी करून घेण्यात आली. म्हणजे जर काही लेख असतील, नेहरू सरकारवर जी काही टीका होणार असेल आणि ते सरकारला दाखवून मंजूर करून घेण्यात यावे. आणि त्याचबरोबर नेहरूंनी ऑर्गनायझरमध्ये तेव्हा एक व्यंगचित्र प्रसिद्ध झालं होतं, ते व्यंगचित्र त्यांना खटकलं आणि जर ऑर्गनायझरमध्ये कुठले व्यंगचित्रही प्रसिद्ध होत असतील तर त्याचं सुद्धा मंजुरी आधी सरकारकडून करून घ्यावी आणि नंतर ते प्रसिद्ध करावं, अशी ती सेन्सॉरशिप होती. याचवेळी जे रोड्स हे जे वर्तमानपत्र होतं, जे डावा विचारसरणीचं होतं आणि ते साप्ताहिक होतं, त्यामधून सुद्धा नेहरूंवर टीका करण्यात आली आणि ती टीका अशी होती की दक्षिण भारतातील सेलम तुरुंगातील पोलिसांनी 22 कम्युनिस्ट
कैद्यांना गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यांना मारण्यात आलं, असं वृत्त क्रॉस रोड्सनं प्रकाशित केलं होतं. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसचं तेव्हाचं जे मद्रास प्रेसिडेन्सी होती, त्यांनी क्रॉस रोड्सवर बंदी घातली आणि याच्या विरोधातच क्रॉस रोड्सने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे वृत्तपत्र होतं ते सुद्धा होतं जे सर्वोच्च न्यायालयात गेलं. आणि सर्वोच्च न्यायालयात नेहरूंवरती हे कलम जे 19 आहे त्याचं उल्लंघन केल्याचा आरोप केला गेला. 10 एप्रिल 1950 रोजी सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिला आणि त्या निर्णयाद्वारे हे आरोप सत्य असल्याचं सिद्ध करण्यात आलं आणि सुप्रीम कोर्टात आपल्याच सरकारविरोधात आलेल्या निर्णयामुळे पंतप्रधान जे होते पंडित जवाहरलाल नेहरू हे अतिशय अस्वस्थ झाले आणि त्यांनी संविधान बदलण्याचा निर्णय केला. आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 12 मे 1951 रोजी संसदेत पहिली घटनादुरुस्ती सादर केली, म्हणजे विधेयक सादर केलं, पहिली घटनादुरुस्ती विधेयक सादर केलं आणि त्याच्यावर बरीच चर्चा झाली, वादविवाद झाले आणि त्यानंतर 2 जून 1951 रोजी ती घटनादुरुस्ती मंजूर झाली, ज्यामध्ये नागरिकांचे स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य, वृत्तपत्र स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली. हे भाषण स्वातंत्र्याचे म्हणजे जे मोठ्या मोठ्या गोष्टी करणारे जे नेते होते पंडित जवाहरलाल नेहरू यांनी हा जो काही घाट होता तो घातला आणि त्याद्वारे त्यांनी हा बदल संविधानामध्ये घडून आणला. आणि एका प्रकारे जे काही संविधान साधारणतः 1950 रोजी स्वीकारण्यात आलं तर याच्यामध्ये 15 ते 16 महिन्यातच हा बदल झाला. आणि नेहरूंचा जो आग्रह होता आणि संविधान दुरुस्ती जी करण्यात आली की म्हणजे आपल्या देशाने जी राज्यघटना मोठ्या थाटामाटाने स्वीकारली होती त्याच्यामध्ये अवघ्या 14 ते 15 दिवसामध्येच महिन्यांमध्ये त्याच्यामध्ये बदल करण्यात आला आणि अशा प्रकारे संविधानाचा अनादर करण्याची सुरुवात झाली. आणि ही सुरुवात कोणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू यांनी. आणि याविषयी ते काय म्हणाले तेव्हा संसदेत हे सुद्धा आपण जाणून घेऊयात, पण तो पुढच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओत इतकंच. जय हिंद, जय महाराष्ट्र.